या अगोदर आपण पाहिले तर 2 सामने जिंकले ते जर्मन नावडे संघानं. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक घेऊन प्रवीण भोईर, पातांचा बाहुबली गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मयूर वाघमारे एक मोठं नाव सध्याच्या घडीला भारतीय टेनिस क्रिकेट बॉल विश्वामधील एक मोठं नाव आहे. एक दिग्गज ऑलराऊंडर. खरं तर गोलंदाज म्हणून ओपन्समध्ये त्याची ओळख आहे, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ग्रामीणचा संघ असू द्या, परंतु चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून निरंतर वाहत असतात. आणि यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर 2 वेळा मालिकावीर 4 व्हीलर गडाचा बहुमान मात्र ज्या खेळाडूला प्राप्त आहे तो मयूर वाघमारे ऑन स्ट्राईक नाव. प्रवीण भोईर पहिल्या षटकामध्ये शॉट ऑफ लेंथ होता, कटकण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावरून काढलाय. बॉल चालाय, टायमिंग तितकंही प्रभावी नव्हतं, परंतु 2 धावा मिळतील त्या मयूरला. खातं उघडेल देवत संघ मयूरच्या या दुहेरी धाव्यानं. टीमची टोटल 2 वर. प्रवीण भोईर म्हटलं का तुम्हाला व्हेरिएशन्स पाहायला मिळतील गोलंदाजी मधलं वेगवेगळे, पण तोचपणा त्याच्या गोलंदाजीमध्ये कधीच तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्यासाठी खरं तर ओळखला जातो. रनअप फार मोठा नसतो, शॉर्ट रनअप, परंतु ॲक्युरसी फार चांगली असते या गोलंदाजाची. आणि पाहूया पुन्हा एकदा दुसरा चेंडू वेगात टाकला होता, यावेळेस मात्र रॅपिडली गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. मयूर वाघमारे सारखाच स्पीड पाहायला मिळाला. खरं तर तेज तर्रार, वेगवान. तासभर टाइम करणं जड गेलं मयूरला. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र सुंदर असा स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कडे स्ट्रँड अँड डिलिव्हर. बॉलला भिरकावलाय कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं. 4 धावांकरता पहिला चौकार. चौकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. 6 ऑन अ बोर्ड. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, चांगले कव्हर ड्राईव्ह सुद्धा खेळतो हा खेळाडू. कव्हर्स ऑफसाईडचं क्षेत्र नेहमीच मयूर वाघमारे म्हटलं की स्ट्रॉंग झोन आहे. बऱ्याच वेळेला ऑनसाईडला अनेक फलंदाज स्ट्रॉंग असतात, परंतु मयूर वाघमारेचे फटके सुद्धा पाहण्यासारखे असतात आणि म्हणूनच कव्हर्सला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. थोडासा चेंज ऑफ पेस होता, धीम्या गतीने टाकला होता बॉल, थोडा खाली राहिला. बॅटची एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय विकेटकीपर एंडकडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. प्रवीण भोईर सुद्धा कसलेला खेळाडू आहे. आजपर्यंत श्रीदत्त पातान टीमसाठी वैभव आपण पाहताय ना, त्याच्यामध्ये मोलाचा वाटा उचलला या खेळाडूनं. फ्लाइट डिलिव्हरी, रिव्हर्सचा प्रयत्न आणि लेग बिफोर द विकेट. पायची चापडलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का कस्तुरी 11 टायगर देवत टीमचा. ISPL स्टार खेळाडू मयूर वाघमारे मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी ऑब्झर्व पाहायला लागला नसता तर डेफिनेटली स्टम्प्स घेऊन गेला असता कदाचित हा चेंडू. आणि योग्य निर्णय. त्या ठिकाणी येत असताना 6 वर पहिला धक्का लागला. फर्स्ट विकेट डाऊन आणि मोठा खेळाडू मित्र म्हणेन गमावलाय तो देवत संघानं. त्यामुळे मयूर वाघमारे बाद झालाय. नुकतीच झालेली ISPL ची स्पर्धा सुद्धा गाजवली. खरं तर तेवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा आज देवतगावचा खेळाडू खेळला आणि त्याचा नक्कीच प्रत्येक पनवेलकरांना सुद्धा अभिमान आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना भूषण वाघमारे नॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. कारण जर असं झालं नाही तर तुम्हाला एक खेळाडू घ्यावा लागेल.
आणि त्यावेळी तुम्ही कंप्लेंट नाही करू शकत. याकडे आम्ही लक्ष वेधतोय आपलं, त्यामुळे थोडी घाई करा प्लीज. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मिस्टर जयेश भोईर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात, परंतु मयूर वाघमारे बाद झालाय. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सागर पाटील सुद्धा सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामध्ये भरपूर धावा चेपल्यात या फलंदाजानं देवतकडून खेळत असताना. महत्वाची भूमिका सुद्धा फलंदाजीमधला मुख्य रोल बऱ्याच वेळेला सागर पाटीलनं सुद्धा निभावलाय आणि त्याच्यावर आता थोडीशी भिस्त असेल. 4 ओव्हर्स जर राहिला ना खेळाडू तर नक्कीच चांगल्या धावा स्कोर कार्डवर नोंदवू शकतो. कारण मयूर वाघमारेचं षटक फेस करायचं आहे भाताणकरांना, ते सुद्धा थोडंसं चॅलेंजिंग असेल. परंतु निदान 40+ 40पेक्षा जास्त धावा काढाव्या लागतील या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 10 धावा आल्यात. या सरासरीनं पुढे गेला तरी सुद्धा या धावा होऊ शकतील. जेवी तयार. जयेश भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सागर पाटील पहिल्यांदा स्ट्राईक एंडला. राऊंड स्टम्प्सनं हा चेंडू सोडून दिला होता ऑप्शनच्या बराचसा बाहेर, पण व्हाईट बॉल असल्याचं घोषित करतात. त्या ठिकाणी 1 रन मिळेल अतिरिक्त स्वरूपामध्ये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर मोव्स टू 11 नाव. 11 धावा धाव फलकावर. डावखुराताचा शैलीदार फलंदाज सागर पाटील. कट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पॉइंटला समोर लावण्यात आला होता. सिंगल मिळाली. एकेरी धावेच्या मदतीनं 12 धावा धाव फलकावर. भूषण वाघमारे आलेल्या पहिल्या चेंडूवर स्क्वेअर कटचा एक चौकार प्राप्त केलाय. पॉवर प्लेचं षटक एकमेव आहे, त्यामुळं क्षेत्ररक्षण लांबवलं गेलंय. षटकामध्ये आपण पाहतोय ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक आहेत. 30 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट, लॉंग ऑन, ऑफ साईडला, लॉंग ऑफला आणि अगदी डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये घेण्यात आलाय क्षेत्ररक्षक. आपण पाहतो इनफिल्डमध्ये अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. जयेश भोईर गोलंदाजी पार्कवर. आता मात्र ओव्हर द विकेटनं बॉलिंग करेल उजव्या हाताचा फलंदाज. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरकडे गेलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. इकडे चॅलेंज करण्यात आलंय फ्रॉम बॅटिंग टीम. DRSची मागणी करण्यात आली. डिसिजन अंपायरचा रिव्ह्यू केला जाईल. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून हा निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. प्रत्येक इनिंगमध्ये 2 रिव्ह्यू असणार आहेत. एक वाईड बॉलसाठी तुम्ही वापरू शकता आणि दुसरा रिव्ह्यू जो असेल तो तुम्हाला बीमर अथवा रनआउटसाठी वापरण्याची मुभा देण्यात आली आयोजकांच्या वतीनं. त्यामुळे या महत्त्वपूर्ण सूचनेकडे मी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय आपलं. 2 रिव्ह्यू आणि त्याच्यामधील इकडे मात्र पहिला रिव्ह्यूचा वापर करण्यात आला तो कस्तुरी 11 टायगर देव टीम कडून. सो वाईड बॉल कॉल, त्यामुळे रिव्ह्यू सक्सेसफुल. गोलंदाज जयेश भोईर पुन्हा एकदा. यश लागल्या शॉट फाईन लेगला मात्र उडालेला हा झेल. इकडे मात्र कॅरी करण्यात आलाय. विकेट यावेळेस मात्र गमावेल तो अर्थातच कस्तुरी 11 टायगर देव टीम. दुसरा धक्का लागलाय. ही दुसरी सफलता. 13 वर 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील दाखल झालाय. पातण टीमसाठी शुभेच्छा आल्यात. पातण नगरीचे माजी सरपंच चंद्रकांतजी भोईर अर्थातच सीएम यांच्या शुभेच्छा आल्यात. वेलकम सीएम, आपलं सहर्ष स्वागत आहे JDM ट्रॉफी बेलोलीमध्ये. एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू, माजी क्रिकेटर भातांचे, ज्यांनी एक काळ गाजवलाय, दशक गाजवलेत. पातण टीमसाठी नेहमीच
मुलाचं सहकार्य त्यांनी नेहमीच केलेलं आहे. कटकण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक डाव्या बाजूला झेपा डावी लगावत टिपण्याचा प्रयत्न, बॉल निघाला आणि गेलाय तो थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. दिवस होत आहे खेळाडूचा, त्याला सुद्धा शुभेच्छा. स्लॉग हिट केलाय, स्क्वेअर लेगला संधी आहे आणि टिपलाय जेल सागरनं त्या ठिकाणी. आणखीन एक धक्का दिलाय. कस्तुरी 11 टायगर देवट टीम तिसरा गडी गमावतोय. आणखीन एक महत्वाचा चेहरा मात्र गमावलाय तो देवत संघानं. रन्स काढाव्या लागतील, रन्स काढाव्या लागतील, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. पाहूया इकडे मात्र लढावं लागेल अजूनही. खास करून सागर पाटील मैदानामध्ये आहे. एकच चेंडू फेस केलाय आणि तोच मी तर म्हणेन सध्याच्या घडीला मुख्य फलंदाज खेळपट्टीवर अजूनही आहे. त्यामुळे धावांची नक्कीच तो गरज भागवू शकेल एवढं टॅलेंट नेहमीच त्याचं पाहिले अनेक मैदानामध्ये. 17-3 अशी परिस्थिती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समाधान वाघमारे थोडंसं समाधान मात्र देवत संघाच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर आणणार का, हा सुद्धा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित केला जातोय. 3 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जयेश भोईरच्या 7 धावा आल्यात, 2 धक्के दिलेत आतापर्यंत. दुसरं षटक सुरू आहे, थोडं स्पीडअप करत राहा. जयेश भोईर छान गोलंदाजी केल्या. नेक्स्ट मॅच असेल बुऱ्या 11 पळसपणे त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. गुडघे टेकून यावेळेस मात्र फटका बनवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु त्याच्यामध्ये अपयश आलंय फलंदाज समाधानला. इकडे डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. सुपर बॉलिंग या ओव्हरमध्ये मात्र कमाल केले जयेश भोईरनं. बिलकुल मोठे स्ट्रोक्स खेळू दिलेले नाहीयेत. एक चौकार जो आला होता यावेळेस सुद्धा बेट केलंय. लगातार 2 चेंडू निर्धाव खेळतोय समाधान आणि इकडे 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर कस्तुरी 11 टायगर देवत संघाची धावसंख्या 3 गडी बाद 17 धावा. त्यामुळं तिसरं षटक कंप्लीट लवकर करा हीच विनंती असेल टीम भातांडला, अन्यथा एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल तुम्हाला. थोडंसं वेळेकडे बांध द्या. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल अलंकार भोईर. 17-3 अशी धावसंख्या लढावं लागेल या मॅचमध्ये. परंतु सागर पाटील एक असा आहे, हा खेळाडू इथून सुद्धा मॅजिकल फिगर गाठून देऊ शकतो टीमला आणि तोच कारनामा आता मात्र पाहायचा आहे देवतकरांना. परंतु समोर अलंकार भोईर आणखीन एक वेगवान गोलंदाज तेज तर्रार सज्ज होईल. तिसऱ्या षटकाला मात्र होईल सुरुवात. लॉंग रन अप आहे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र फुल लेंथ हाताळला गेला. इकडे मात्र नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. त्याचमुळे इकडे मात्र वास्ट राईट नो दिलाय. चला रिव्ह्यू करण्यात आलाय. वेस्ट राईट साठी इकडे DRS ची मागणी फ्रॉम फिल्डिंग टीम.
पहिला चेंडू होता खरं तर अलंकारचा फुल लेंथ हाताळला गेला वेगवान चेंडू होता. So no ball call from umpire. त्यामुळे इकडे रिव्ह्यू गमावलाय तो बातान टीमनं. नेक्स्ट बॉल फ्री हिट. हीच तर खऱ्या अर्थानं संधी आहे सागरला सेट होण्याची. क्रॉस पार्टेड खेळण्यासाठी गेला होता, इकडे मात्र हा फ्री हिटचा बॉल बीट झालाय आणि पुन्हा एकदा रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेण्यात आले. खरं तर या स्पर्धेसाठी 2 रिव्ह्यू देण्यात आलेत, त्यामुळं हे वारंवार घडू शकेल. त्यामुळे पुन्हा एकदा डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. तिसरे पंच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु पाहूया सागर पाटील ज्यांनी आता मात्र रिव्ह्यू घेतला फ्रॉम बॅटिंग टीम. हा रिव्ह्यू आहे. एकदा फिल्डिंग टीम घेते, एकदा बॅटिंग टीम घेते. 2 रिव्ह्यू आहेत. त्यामुळे बघूया आपण एक्झॅक्टली काय घडलंय. दोनही चेंडूवर अलंकारच्या खरं तर रिव्ह्यू घेण्यात आलेत, त्यामुळे षटक थोडंसं उशिरानं संपणार आहे. चेक करूया आपण. सुनील तांडेल सर आहेत जे पेलोलीचे आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. मेन अंपायर आपण पाहतो हिरामण भोसले सर आहेत कल्याचे. त्यानंतर विशाल पाटील सर रसाय. 3 पंच ही स्पर्धा कव्हर करताना दिसतील आपल्याला. एकविरा इव्हेंट्स सगळे आमचे कॅमेरामन्स, काही कॅमेरामन्स उपाशी आहेत तरी सुद्धा कॅमेरावर आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक आहे. सो फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. यावरचा हा चेंडू इकडे मात्र पाहूया बाटकट आणि यष्टीरक्षक चकलाय पाठीमागे. बॉल लॉंग स्टॉप निघाला. कट आणि यष्टीरक्षक चकलाय पाठीमागे. बॉल लॉंग स्टॉप निघालाय आणि सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. अलंकरचा बॉल भिरकावलाय स्क्वेअर लेगला जाईल सीमा रेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेगला जाईल सीमा रेषेच्या बाहेर. धमाकेदार स्ट्रोक होता. षटकार. क्रॅकिंग सिक्सर. चेंडू गेला ढगात. आमचे एकविरा इव्हेंट्स संदेश शेळके त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनेक नाविन्य तुम्हाला दिलंय खरं तर या वाहिनीनं. 6 धावेनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 29-29 धाव फलकावर. षटक थोडस मी तर म्हणेन महागडं ठरतंय. थोडस चिंता वाढवणारं षटक आहे यश एंटरप्राइजेस बातान टीमच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अलंकार थोडं स्पीडअप करा प्लीज. सोडून दिला हा चेंडू. इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. आता संपूर्णपणे मी तर म्हणेन सुस्थितीमध्ये पोहोचलाय तो देवत संघ. बॅटिंग करत असताना सुरुवातीला थोडासा अडखळला होता. 2 ओव्हर्समध्ये 17 होत्या, परंतु या षटकामध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये अवघ्या 13 धावा आल्यात. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून गेला. विकेट कीपर निलेश हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. तीस वर 3. 30 ऑन अ बोर्ड. अलंकार पुन्हा एकदा. यावेळेचा ही चेंडू इकडे पाहिला तर ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक निलेशच्या हातामधून सुटला,
पाठीमागे चांगला स्टॉप त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं लेग बायचा इशारा पंचांचा आलाय. इकडे आणखीन एक धाव मिळेल. 31-31 धावा धाव फलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 गडी बाद 31 देवत. कारण हे रिव्ह्यू नसते ना तर पेनल्टी तुम्हाला डेफिनेटली होती. चौथे आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल रोशन भोईर. पहिलाच बॉल अडबा पॅटने यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी या अलंकारची. परफेक्ट थ्रो होता त्यामुळे सिंगलच मिळाली. एक धाव. इकडे थोडी रिस्क घ्यायला हवी होती कारण बराच धावला होता. स्क्वेअर लेगचा फिल्डर मिड विकेट पर्यंत आला होता त्यामुळे थोडी चान्स होती आणि शेवटचं षटक आहे थोडी रिस्क तर घ्यावी लागेल. इकडे सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोव्स टू 32. 32 धावा धाव फलकावर. सागर पाटील सलामीला आलेला फलंदाज अजूनही 2 धावांवर आहे आणि हे कुठेतरी अजूनही पडलेलं कोडं असेल देवतकरांना. डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला स्ट्रेट हिट केलाय. भिरकावून दिला व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय. सागर पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम खेळताना दिसेल तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. उसाटणे मलंगड परिसरामधील एक ताकदवान संघ आणि दुसऱ्या बाजूला मोरिया पळसवे, राजू ठाणगे, राहुल बैकर, सिद्धांत तगडी स्टारकास्ट घेऊन त्याचा संघ मैदानामध्ये उतरेल. रोशन भोईर पुन्हा एकदा सोडून दिला हा चेंडू. इकडे मात्र व्हाईट बॉल. हा प्रेशर आहे खरं तर पाठीमागच्या बॉलवर सरळ मारलेला षटकार आणि त्याचमुळे थोडंसं काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न रोशन भोईरनं केला खरा परंतु त्याच्यामध्ये दिशा हरून बसला. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. टीमची टोटल 39. सागर वळवतोय स्क्वेअर लेगला. बॉल गॅप मध्ये. प्रयत्न सागरचा त्या ठिकाणी होता परंतु बॉलने दिले हुलकावणी. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. सागर पाटील आणि समाधान वाघमारे यांच्यामध्ये 12 बॉलमध्ये 26 धावा. कुठल्याच दोघांनी आणि संघाला मात्र सुखरूप आणले. कटकणाचा प्रयत्न. यावेळेस मात्र अजून एक व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. वारंवार हेच करतोय. थोडस सागर समोर चेंडू वेगात टाकायचा की फिरवायचा या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र रोशन भोईर गडबडतोय. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. जेबी थ्रो जाईपर्यंत मात्र चांगली रनिंग मिळते विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये 2 रन आणि या 2 धावांच्या बरोबरीनं हळूहळू मात्र जे उद्दिष्ट गाठलं होतं तेव्हा संघानं त्याचकडे त्याच धावसंख्येकडे मार्गक्रमण करत असताना स्कोर कार्डवर लागल्यात त्या आता सध्याच्या घडीला 46 धावा. 46 रन्स ऑन अ बोट.
यावेळेस ऑन साईडला बॉल गॅपमध्ये सागर आलाय वेगानं त्या ठिकाणी. वॉट फिल्डिंग, काय एफर्ट्स होते अगदी सीमारेषे लगत. चुणीदार खेळाडू आहे, छोटा पॅकेट आहे, परंतु बॅटिंग सुद्धा तेवढीच विस्फोटक करतो जेव्हा बॅटिंगसाठी येतो. आणि क्षेत्ररक्षण पहा, असं हाईट कमी आहे तरी सुद्धा उंच उडी मारत मात्र हवेमध्ये चेपावत जरूर चौकार अडवण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय. 48 धावा. फिरून खेळण्याचा प्रयत्न, अपील हलकीशी पाहायला मिळाली. चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतला. लेग बायचा इशारा पंचांचा येईल. आणि स्कोर कार्डवर लागल्या त्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर कस्तुरी 11 टायगर देव संघाची धावसंख्या 3 गडी बाद 49 धावा. 50 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 50 करावे लागतील 24 बॉल मध्ये. मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी आदरणीय अनिलदादा ढोपरे यांचा सन्मान केला जाईल त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. उसाटणे एक नामवंत संघ ओळखला जातो मलंगड परिसरामध्ये, परंतु यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर पनवेल उरणमध्ये सुद्धा भरमसाठ स्पर्धा खेळला हा संघ. नेहमीच चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी माहीर आहे. आणि बेलोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय अनिलदादा ढोपरे यांचा. भाऊजी आहेत आणि नेहमी अनिलदादा ढोपरे यांना केव्हाही तुम्ही फोन करा किंवा तुम्हाला त्यांनी फोन केला तिकडून पहिल्यांदा हॅलोच्या ऐवजी जय श्रीराम तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि ओळख आहे त्यांची. त्यांचं सहर्ष स्वागत आहे जेडीएम ट्रॉफीमध्ये. सुस्वागतम. पन्नास धावा करायच्यात. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. 24 बॉल नंतर टॉस केला जाईल उसटणे विरुद्ध पळसपे. उसटणे टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. पळसपे टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेन लवकर आपण या टॉस बॉक्स मध्ये आणि नाणेफेक करून घ्या प्लीज. त्याचप्रमाणे यश लबडे ज्यांनी असंघ पुरस्कृत केलंय त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती आहे यश लबडे युवा उद्योजक खानावले आपण यावं मंचावर. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत सुस्वागतम. सर पळसपे टीमचे कॅप्टन आपण लवकर या प्लीज. कारण टॉस बॉक्स मध्ये मान्यवर उभे आहेत. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन सुद्धा उभे आहेत. चला पळस लक्ष आता सेकंड 17 मध्ये खरं तर बातन टीम समोर लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामवीर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी खरं तर शुभेच्छा.
माजी सरपंच बातांचे चंद्रकांतजी भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा, बातन टीमसाठी देखील शुभेच्छा आहेत. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करता आपण त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. चला लगेच क्षेत्रक्षेत्र सजून घ्या. आता विनंती असते देवट टीमला 4 षटकांची मॅच आहे. तुम्हाला 4 षटक 20 मिनिटांमध्ये फेकायला लागतील. याच्याकडे देखील लक्ष द्या. बेलेनुसार तुम्हाला खेळ खर्च करावा लागेल. 50 धावांचा लक्ष्य सेकंद 17 आता पार करायचं आहे. खरं तर श्रीदत्त भातान टीमला सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जयेश आणि सागर भोईर ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. अगदी चांगली स्पर्धा. आज स्पर्धेची आपण पहिली रात्र प्रत्येक दिवशी आपण 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. पहिल्या फेरीमधली तिसरी मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळतं. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. 24 बॉलमध्ये 50 धावांचा लक्ष्य खरं तर हा पार करायचा आहे. सेकंद 17 बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान टीमला करा. सामना लगेच सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल मयूर वाघमारे. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. 24 मध्ये 50 धावांचा लक्ष्य. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती जयेश भोईर, नॉन स्ट्राईक एंडवरती सागर भोईर. स्ट्राईकवरती सागर भोईर, नॉन स्ट्राईकवरती जयेश भोईर. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती मयूर वाघमारे. 24 मध्ये 50 धावांचा लक्ष्य सध्या पार करायचा तो मात्र श्रीदत्त भातान टीमला. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का. बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान टीमला फलंदाज सागर भोईर बॅक टू द पवेलियन. बाय 24 मध्ये 50 धावांचा लक्ष्य हा पार करायचा आहे श्रीदत्त भातान टीमला. व्यासपीठावरती आपण पाहतो ज्यांचं नुकताच शुभागमन झालं ते आमचे यश पाई आणि मोहनदादा लबडे कानावले यांचं इथे शुभागमन झालं. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर भूषणजी महालकर पलसपे यांचं एक इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. सर्व अतिथी मान्यवरांचा पुन्हा एकदा मंचकावरती आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा आज या स्पर्धेची तुम्हाला पहिली रात्र पाहायला मिळते. जिथे पहिल्या फेरीमधला तिसरी मॅच एका साईडला टायगर 11 देवद आणि त्या संघासमोर फाईट करतोय श्रीदत्त भातान टीम. पहिल्या बॉलवरती विकेट. थोडंसं प्रेशर. थोडासा दबाव निर्माण केलाय गोलंदाज मयूर वाघमारेंना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रवीण भोईर आणि फलंदाज जयेश भोईर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. 24 मध्ये 50 धावांचा लक्ष्य. पहिल्याच बॉलवरती विकेट. थोडंसं प्रेशर निर्माण केलं मयूर वाघमारेंना. अगेन्स्ट केला सध्या श्रीदत्त भातान संघावरती. सेकंड बॉलला समोर तेवढाच एक धाकड खेळाडू प्रवीण भोईर इन ऍक्शन मध्ये प्रहार केलाय. फटका चांगला प्रॉपर पाठच्या रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला. पहिल्याच बॉलवरती धमाका. प्रवीण भोईरच्या पाठमधून आलाय षटकार.
ती विकेट पाहिली आणि त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती प्रहार केला फलंदाज प्रवीण भोईरनं, जिथे 6 धाब्यानं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केलं. 50 धाब्याचा लक्ष मनामध्ये टचला आणि तशरीचं सध्या खेळ साकारण्याचा प्रयत्न प्रवीण भोईरचा मॅच मध्ये राहिला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा मयूर वाघमारे. हो, जड मध्ये बॉल खोदकाम करण्याचा प्रयत्न, चेंडूला सन्मान दिला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पाकअप आलं आणि इथे तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती सिंगलला प्राधान्य, एकेरी दाब्यानं संघ पुढे सरसावला, संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. सत्ता कोण गाजवेल मॅच मध्ये हा मोठा प्रश्न. 50 धाब्यांचा लक्ष घेऊन सेकंड 17 मध्ये उतरलाय श्रीदत्त बातान टीम. पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉलवरती षटका, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, जिथे स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज जयेश भोईर, डावकाचा एक विस्फोटक खेळाडू, आज ओपनर जयेश भोईर सध्या स्ट्राईक एंडवरती. समोर तेवढा ताकदवर गोलंदाज तुम्ही मयूर वाघमारेला बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिला पिवन षटक, महत्वाचं षटक. या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करण्याचा प्रयत्न सातत्यानं फलंदाजी करत असतात, मात्र अशा स्थितीमध्ये मयूर वाघमारे चांगली गोलंदाजी मॅच मध्ये साकारतं. चला थोडा पास देखील केलावा लागेल. लक्ष द्या देवट टीम, कारण की 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. पुढचा बॉल गोलंदाज तयार. थोडासा प्रॅकर बॉल होता, तिका बाउन्सर करण्याचा प्रयत्न जरूर होता मयूर वाघमारेचा. लेंथ लाईन पाहिली तर अगदी अचूक टप्पावरती नियंत्रित गोलंदाजांना हा सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला, जिथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर या फलकावरती, संघ 7 या आकड्यावरती. एक षटकाला आणि त्याच्यानंतर बॅकअप देखील भरपूर चांगलं या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला गोलंदाज मयूर वाघमारेचा. समोर जयेश सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक, गोलंदाज तयार. वेगवान बॉल, लाऊड अपील, LPW चा शिकार. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना श्रीदत्त बातान टीमला फलंदाज जयेश भोईर बॅक टू द पवेलियन. दबाव टाकलाय गोलंदाज मयूर वाघमारेंना. कमालीची गोलंदाजी, पहिला षटक कसं फेकावं ना याचा प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये दिलाय. 5 मध्ये 7 खर्च केल्या आणि तिथे 2 धक्के बॅटिंग करत असताना श्रीदत्त बातान टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकासाठी निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. निलेश भोईरांना प्रवीण भोईरला आता पार्टनरशिप बनवावी लागेल मॅच मध्ये, कारण की विकेट वाचून आता टार्गेट चेस करावा लागेल. कशा रीतीने खेळ राहील मॅच मध्ये खरं तर बॅटिंग करत असताना श्रीदत्त बातान टीमचा तेवढीच चांगली, अगदी चांगली गोलंदाजी आपण मयूर वाघमारेची पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल, समोर निलेश भोईर हा फलंदाज तुम्ही पाहता. 7 या आकड्यावरती सध्या बातान टीम. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रवीण भोईर. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार. हा प्रॅकर, परफेक्ट लाईन, परफ्यूम डिलिव्हरी. यस अंपायर्स, वाईट बॉल आहे का? अतिरिक्त बाउन्स पाहिलं. यस, रेफर देखील घेतल्या. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. ऑफिशियल आमचे तिसऱ्या अंपायर्स टेक्निकल टीममध्ये जॉईन होतील. आई एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून पूर्णपणे स्पर्धा कव्हर केली जाते आणि टेक्निकल टीममध्ये आमचे खरं तर तिसऱ्या ऑफिशियल अंपायर्स सुनील तांडे सर यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवृत्ती आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. यस, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावी जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावलाय, संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 8 या आकड्यावरती. अतिरिक्त बाउन्स देखील आपण त्या बॉलवरती पाहिला. समोर फलंदाज पाहिला तर निलेश भोईर हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाजाला अलर्ट देखील 1 बॉलसाठी केला. शेवटचा अंतिम बॉल, निलेश ऑन स्ट्राईक, गोलंदाज तयार. अंतिम बॉल, डॉट पाहायला मिळतं. अगदी शरीरापासून दूर बॉल डिलिव्हर केला. व्हाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न आणि हा षटक अगदी महत्वाचा राहिला. तो मात्र देवट टीमसाठी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के देत असताना मयूर वाघमारने खर्च केला 8 धावा.
42ची गरज बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान टीमला चांगली गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली मयूर वाघमारेची. आता सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज सागर पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतं. धावगतीला वेग द्यावा लागेल, 61 पाय ठेवावं लागेल. प्रवीणवरती भरपूर काही अपेक्षा धरून बसता तर मात्र भातन संघाने त्या अपेक्षेला बरं द्यावं लागेल. शेवटपर्यंत चांगलं खेळ प्रवीण भोईला मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. येणारे 18 बॉल आणि 42 धाब्यांची गरज. 6 मध्ये 8 आल्यात, 50चं लक्ष होतं त्याच्यामुळे 18 मध्ये 42ची गरज. चला पास केला, वारंवार सूचना देतो. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल थोडासा टॅपिंग क्रिकेट झाला, पॉईंटच्या दिशेनं फटका. क्षेत्ररक्षकात डीप कव्हरमध्ये उत्सर्जित पिकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एकेरी दाबेला प्राधान्य देत असताना स्ट्राईक रोटेट केले फलंदाज प्रवीण भोईना. एकेरी दाबेनं संघ 9 या आकड्यावरती. तर जर प्रवीण भोईची विकेट घेते तर त्या गोलंदाजाला संदीप शेठ वाघमारे सरपंच देवद यांच्याकडून त्या गोलंदाजाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. 5 जेवढे चेंडू डॉट खेळतील ना बॅटिंग करत असताना बातान टीम, तेवढा प्रेशर आहे, तेवढा थोडंसं आव्हान हे मागणं होत जाईल. समीकरण पाहिलं तर येणारे 16 बॉल 41 धाब्यांची गरज. सागर पाटील दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मॅचमध्ये केलाय तो मात्र कस्तुरी 11 टायगर देवट टीमनं. समोर निलेश भोईर, प्रार करावा लागेल, मोठ्या फटक्यांची गरज. थर्ड मॅनला फटका, पॉइंटच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला जिथे 4 धाबा हा चौकार. दृश्य में तो हम निलेश भोईरच्या बॅटमधून 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 13 या आकड्यावरती. 15 बॉल आणि 37 धाब्यांची गरज. हो, पुन्हा एकदा लेटकट केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक शॉट पॉइंट मध्ये पकडल्याचे. संपला फलंदाज निलेश भोईरचा केला 3रा धक्का. श्रीदत्त भातान टीमला फलंदाज बाद. दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय, थोडंसं प्रेशर आलं. आता बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान संघावरती प्रवीणला जास्त स्ट्राईक देणं हे महत्त्वाचं राहील तर मात्र भातान टीमसाठी, कारण की 50 धावा हा लक्ष्य खरं तर पार करायचं आहे भातान टीमला. 14 मध्ये आता गरज 37 धावांची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या सतीश तावरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सागर पाटील 4 रीतीनं मयूर वाघमारे गोलंदाजी केली, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलंय सध्या गोलंदाज सागर पाटीलनं आणि अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. हा देखील डॉट चेंडू आलाय. 5 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा खर्च करीत असताना 1 धक्का दिला सागर पाटीलनं. 13 मध्ये 37ची गरज. 13 बॉल 37चं समीकरण. समोर सतीश, हा देखील डॉट. यस, वाईट बॉल. लाईन खराब, पंचांचा इशारा की वाईट, अतिरिक्त धाव. यस, रेफर घेतला, रिव्ह्यू घेतला.
चला प्रवीण भोईरची विकेट घेतली तर संदीप शेठ वाघमारे सरपंच देवत यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिला जाईल. 12 मध्ये 37 धावेची गरज आहे. प्रवीण भोईर अद्याप खेळपट्टीवरती आहे आणि त्या फलंदाजावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसला. त्या अपेक्षेला भरणं द्यावं लागेल. येणाऱ्या 12 बॉल मध्ये चांगला खेळ, संकट मोचक केली साखरेबेगा अनेक वेळा भरपूर चांगला खेळ सातत्यानं आपण श्रीदत्त बातान टीम साठी प्रवीण भोईरचा पाहिला. मात्र इथे थोडासा संघ अडचणी खाली आला. मात्र अडचणी तो बाहेर घेऊन जाईल का हा मोठा प्रश्न. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ऋतिक वाघमारे हा गोलंदाज. पहिला बॉल लो फुलटा सुद्धा टॅपिंग क्रिकेट अलाउन द कार्पेट ऑन साईडला सिंगल कंप्लीट. दुसऱ्या दाब्यासाठी धाडस मानस नाही. एकच धाब्यानं समाधान मानला. एकेरी दाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 14 या आकड्यावरती समीकरण पाहिला. 11 बॉल 36 धावांची गरज. प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. तुम्हाला सामना जिंकायचा तर तुम्हाला इथूनच धावेवरती वेग द्यावा लागेल. मात्र तो सध्या होत नाहीये. क्रिकेट सध्या आपण पाहतोय फलंदाजीच्या माध्यमातून मोठे फटके येत नाहीये. हे डोकेदुखी राहिली आहे सध्या बातान टीमसाठी. फिल्डची रचना सातत्यानं चेंज करण्याचा प्रयत्न विकेटसाठी झालं. हे सातत्यानं रचलंय गोलंदाजी करत असताना देवत टीमनं. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती सतीश तावरे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल ऋतिक वाघमारे. ओ वेगवान बॉल होता. यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफलाचीत. फलंदाज पाहत धक्का लागलाय. चौथा बॅटिंग करत असताना श्रीदत्त बातान टीमला. घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्या लक्षामध्ये अडचणी आता निर्माण केला. गोलंदाजी करत असताना कस्तुरी 11 टायगर देवत टीमना. समीकरण पाहिलं. येणारे 10 बॉल 36 धावांची गरज आहे. प्रवीण भोईर अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याच्यावरती भरपूर काही नजरा सध्या प्रेक्षकांचे आहेत. 10 बॉल 36. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकासाठी फलंदाज दाखल झाला. तो मात्र अलंकार भोईर हा फलंदाज. 10 बॉल 36. प्रत्येक बॉलवरती धाव ही महत्वाची राहील बॅटिंग करत असताना सध्या बातान टीमसाठी. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेटना. सिंगल एकेरी दाबेला प्राधान्य. एक दाबेनं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. स्ट्राईक देखील रोटेट झाली. स्ट्राईक वरती आता प्रवीण भोईर एक विस्फोटक खेळाडू. आता विस्फोटक बाण आजमावं लागेल. जिथे समीकरण पाहिलं 9 मध्ये 35 धावांची गरज आहे. किमान या 3 बॉल मध्ये 2 तरी मोठे फटके हवेत. बॅटिंग करत असताना श्रीदत्त बातान टीमला. क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावा लागेल. हो प्रहार केला. फटका चांगला. ब्लॅक स्क्रीन समोर हा फटका एक्झिक्यूट केलाय. जिथे मिळतील 6 टोकलाय षटकार. षटकाराला फलंदाज प्रवीण भोईरच्या बॅटमधून 6 धाब्यानं संघ 21 या अंकावरती जाऊन पोहोचल्या श्रीदत्त बातान टीम. आता समीकरण पाहिलं ना 8 बॉल मध्ये 29 धावांची गरज. फिक्र करता है क्या, फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती आता विश्वास ठेवावा लागेल. जिथे संघ थोडासा अडचणी खाली आला होता आता अडचणीतून बाहेर येण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या प्रवीण भोईर करतोय. 8 बॉल 29 समीकरण. जर प्रवीण भोईरची विकेट घेतली तर खरं तर संदीप शेठ वाघमारे सरपंच देवज यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिला जाईल. पुलटास बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित पाठच्या रडार मध्ये बॉल आले. हो इथे चुकी केली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मिळतील 4. आलाय चौकार. यस हाईट फॅक्टर.
फलंदाज प्रवीण भोईर शेवटपर्यंत स्थळ टोकून राहिला. स्थळ कशासाठी या पातन टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी स्थळ टोकला आणि त्याचं उत्तम उदाहरण तो मात्र प्रवीण भोईर. गोलंदाज तयार. प्रीटचा बॉल लाईन पाहावी लागेल. प्रेशर दबाव आता गोलंदाजावरती. यस वाईटचा इशारा अंपायरचा आलाय. अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. प्रीट कंटिन्यू असेल. संघ जाऊन पोहोचला 27 आकड्यावरती. समीकरण बदललंय. येणारे बॉल 8 आणि 8 मध्ये करायच्यात अद्यापिक 23 धावा. 8 बॉल 23 समीकरण. गोलंदाज तयार. ऋतिक वाघमारे. हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र यस स्वतःवरती विश्वास ठेवला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खेळण्याचा प्रयत्न. अंतिम बॉल देखील केला. खरं तर फलंदाज प्रवीण भोईरनं समीकरण पाहिलं. येणारे 7 बॉल 23 धावांची गरज. 7 बॉल 23 समीकरण. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार. हा प्रॅकर फुल केले. फुल अँड सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिला. साईडला हा लॉक केलाय. 6 धावांसाठी अंतिम बॉल वरती मोर. 6 धावांची फलंदाज प्रवीण भोईरच्या षटकार. संगीत डीजे श्रीच्या माध्यमातून त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. एक चांगली साऊंड सिस्टम क्वालिटी विथ क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. येणारे 6 बॉल 17 धावांची गरज. मॅच मध्ये संघर्ष दोन्ही टीमला करावं लागतं. ना संघर्ष ना तकलीफ है. फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिखे है पन्ने कभी कोरे नहीं होते. और जो करते हैं मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होते. जो संघ जास्त मेहनत करेल तो संघ या मॅच मध्ये विजय महोत्सव साजरा करेल. येणारे 6 बॉल 17 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहतात. 4था ट्रम्प कार्ड त्याचा वापर केलाय. तो मात्र कस्तुरी 11 टायगर देवट टीमला गोलंदाज पाहायला मिळेल. शुभम पाटील समोर अलंकार. प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. येणारे 5 बॉल 17 धावांची गरज आहे. जेवढे बॉल डॉट केले तेवढा प्रेशर बॅटिंग करत असताना पातळ संघावरती स्ट्राईक रोटेट करावे लागेल. कारण की नॉन स्ट्राईक एंड वरती प्रवीण भोईर आणि त्या फलंदाजाला स्ट्राईक देणं सध्या अलंकासाठी महत्वाचं आहे. पुढचा बॉल प्रहार केलाय. ब्लॅक स्क्रीन समोर फटका एक्झिक्यूट केला. तेवढंच चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळाला. मात्र चेंडू चालल्या बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धाब्यासाठी हा चौकार. स्पर्धेचा हा टायटल सॉन्ग पाहता. अगदी चांगलं संगीत या स्पर्धेचा. तेवढीच चांगली स्पर्धा आपण पाहतोय. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखे या आयोजन तुम्हाला आज बेलोनी नगरीमध्ये पाहायला मिळतं. समीकरण पहिला 4 बॉल 13 धावांची गरज. सामना सोडायला दोन्ही संघ तयार नाही आहेत. अगदी खुन्नस लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला बातान त्याला फाईट करतोय तेबद. येणारे 4 बॉल आणि 13 धावांची गरज. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंड वरती 6व्या क्रमांकासाठी दाखल झालेला फलंदाज अलंकार. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्ट्रेक्शन पंपिंग झाला. बॅकअप येईल तोपर्यंत
इथे मात्र सिंगलला प्राधान्य. पाठ कटणे एक धाव सोडली जाईल. एकेरी धाब्यानं संघ पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 38-38 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं येणारे 3 बॉल 12 धाब्यांची गरज. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्ट्राईक वरती फलंदाज प्रवीण भोईर. ज्या फलंदाजांना अगदी संकटमोचक केली साकारल्या तोच टीमचा तारेनार फलंदाज प्रवीण भोईर सध्या स्ट्राईक एंड वरती. 8 बॉल मध्ये 25 धाब्यांची उपयुक्त केली साकारल्या. मात्र येणारे 3 बॉल जिथे 12 धाब्यांची गरज बॅटिंग करत असताना श्रीदत्त बातन टीमला सामना अजूनही बॅलन्स आहे. कारण की मैदानाच्या आतमध्ये प्रवीण भोईर आणि जोपर्यंत प्रवीण भोईर तोपर्यंत विजयाची आशेची किरण सध्या जागृत बॅटिंग करत असताना बातन टीम साठी ताकद खेळाडू सध्या ऑन स्ट्राईक वरती प्रवीण भोईरला पाहतोय. गोलंदाज शुभम पाटील ज्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला ते टीमनं प्रार केला. ऑफ साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉक केलं 6 धाब्यांसाठी. तडाखा दिला फलंदाज प्रवीण भोईरनं. ठोकले षटकार. जीवन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आता येणारे 2 बॉल 6 धाव्यांची गरज. रख हौसला मंजर भी आएगा, पासे के 5 चक्कर समंदर भी आएगा, थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तेरी मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. मॅच भरपूर चांगल्या दोन्ही साइड ऑफ फाईट भरपूर चांगली पाहायला मिळतं. मात्र कोणता संघ या सामन्यामध्ये विजय महोत्सव साजरा करेल. येणारे 2 बॉल 6 धाब्यांची गरज. प्रवीण भोईरनं अगदी चांगला खेळ साकारलाय. तिथे संघ थोडासा अडचणी खाली आला होता आणि अडचणीतून बाहेर येण्याचा प्रयत्न प्रवीण भोईरनं बातन टीम साठी केला. 2 बॉल 6. गोलंदाज शुभम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. प्रेशर आता गोलंदाजावरती तेवढाच प्रेशर सध्या बातन संघावरती. 2 बॉल 6. गोलंदाज तयार. शुभम पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न. बाट आणि चेंडूचा संपर्क नाही. हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. आता 1 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. जर या गोलंदाजाला सामना जिंकून दिला तर संदीप शेठ वाघबारे सरपंच देवत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजाला दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर हा सामना जर प्रवीण भोईरनं जिंकून दिला तर जीवन पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रवीण भोईरला दिलं जाईल. दोन्ही साईडनं कॅश प्राइज पाहायला मिळतं. 1 बॉल 6 धाब्यांची गरज. अगदी चांगला सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षणीय लढत खरं तर पाहायला मिळतं. 1 बॉल 6 प्रेशर दोन्ही संघावरती. एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 6 धाब्यांची गरज. गोलंदाज शुभम पाटील समोर प्रवीण भोईर. रिदम महत्वाचा. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचा रिदम तुमचं फुटबॉल खूप महत्वाचं असतं. आणि पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्रॅक वरती शुभम पाटील. 1 बॉल 6. 24 मध्ये 50 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं होतं आणि दोन्ही साईडनं फाईट भरपूर चांगली. अंतिम बॉल वरती या सामना जिंकला. अभिनंदन टीम. कस्तुरी 11 टायगर देवत टीम हार्ड लक. खरं तर हारले पण वाघासारखे लढले मैदानाच्या आतमध्ये. श्रीदत्त बातन टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. प्लस टीम आपण लगेच आपल्या 11 महारथी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणं क्षेत्रक्षण देखील सजून घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूंना 9 बॉल मध्ये 16 धाब्यांची उपयुक्त इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट ज्याच्या नावावरती असा अष्टपैलू खेळाडू सागर पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. कमान द स्टेज कलेरीवर मान ऑफ द ट्रॉफी
चला बातान टीम लगेच आपण क्षेत्रक्षेत्र सजून घ्या आणि विनंती असेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान माफ करा खरं तर पलसपे टीम आपण लगेच क्षेत्रक्षेत्र सजून घ्या आणि स्वर्गीय